ना. नमस्कार. आली ही भावना परत. आज तरी सिद्धूने हिला सोडून माझ्याकडे लक्ष दिलं म्हणजे मिळवलं. काकू चहा घ्याल ना? नाही नाही, झालाय चहा नाश्ता आमचा. वहिनी नमस्कार. नमस्कार भाऊजी. श्रीनिवास नाही आला? नाही, ते हे म्हणाले की बायकांच्या कार्यक्रमात येऊन काय करणार. ठीक आहे. सिद्धू आलीस हा? या बसा, चहा घ्या. तर गावातच काम लागलं दाखव. जोरात तयारी सुरू ना सगळी. सिद्धू, पूर्वी खूप छान दिसताय बघा तुम्ही एकत्र. आणि बरं का, हे जे लग्नाच्या आधीचे विधी असतात ना, खूप महत्वाचे असतात. कारण हेच विधी आहेत जे तुम्हाला एकमेकांच्या अगदी जवळ आणणार आहे. आयुष्यभराच्या आठवणी असतात त्या, तेव्हा हे विधी अगदी मनापासून करायचे बरं. या आठवणी कायम मनावर कोरल्या जातात. लक्ष्मी काकू, तुम्ही म्हणताय ना तसं मी सगळं मनापासून जगलो असतो जर पूर्वीच्या जागी भावना मॅडम असत्या तर. आता माझ्या लेकी या सगळ्याला काहीच महत्व नाहीये. सिद्धू काय काय भवाने, अग मुर्दा बशिवला तुझा. कुठे आहेस तू? येतेस का बाहेर? ये बाहेर. अग तू आहेस वय? ताई, कोण आहात तुम्ही आणि काय हवंय तुम्हाला? माझ्या धनाला गायब करतेस वय ग? अगं म्या इथल्या वॉचमनची बायको आहे. कुठे आहे माझा नवरा? अन यो नवा वॉचमन कशा पाय ठेवलास ग? एक मिनिट जयंत, गेट उघड. अगं कुठे आहे माझा नवरा? ताई अहो, तुमचे मिस्टर कुठे गेलेत आम्हालाही माहित नाहीये. काल रात्रीपासून आम्ही पण त्यांनाच शोधायचा प्रयत्न करतोय, पण ते न सांगता गेलेत. हो पण ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते सापडतील, नक्की सापडतील. अगं पण त्यो असताना तू हा नवा गडी आणलाच कशा पायी? काय काय सटवे, बोल ना जरा. अहो, हे वॉचमॅन नाही आहेत. जयंत, बोल ना काहीतरी. ताई अहो, हे वॉचमॅन नाही आहेत. हा अगं ह्यो वॉचमन नाही, मग काय मालक आहे वय? ते काय मला सांगू नकस. माझ्या धनाला मला समोर आण, नाही तर मी तुला सोडत नसते बघ. ताई अहो, खरंच माहित नाहीये हो आम्हाला तुमचे मिस्टर कुठे गेलेत ते. पण मी खात्रीने सांगते, तुम्ही काळजी करू नका, ते नक्की सापडतील. हे गप, काळजी नका करू म्हणे. अगं नवरा रातभर घरला नाही आला तर जीवाचं काय होतं तुला काय ठाव? मी काय आता तुला सोडत नसते. आजी, काय जे वडील काय करतात मुलीचे? नाही, वडील नाही आहेत तिला, आई आहे. ती आणि तिची आई दोघी ना देवळाबाहेर फुलाचा स्टॉल चालवतात. हो, कुठून उच्चारले? ऐक, चला ग त्या साड्या काढायला घ्या. आई, तुम्ही पण ना, तुम्ही काही बोलत का नाही आहात त्यांना? त्यांनी आपल्याला बस्त्याला बोलवलंय की अपमान करायला? वीणा, शांत हो. अगं आपल्या सिंचनाचं माहेर आहे. नात्यात ना कधी कधी थोडं पडतं घ्यावं लागतं. आणि त्याहीपेक्षा हरीशने काय केलं होतं आठवतंय ना? चोरी केलीस? स्वतःच्या घरात चोरी केलीस तू? त्यानंतर तर आपण जरा शांतच बसलं पाहिजे.
गुणाजीराव हा सभेची संपूर्ण तयारी झाली आहे बघा. छान. आणि संपतराव हा. अहो पत्रिका छापून झाल्यानंतर सिद्धू आणि पूर्वीच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे गावात बरं का. हो तरी बरं आहे, अजून पत्रिका वाटून झालेल्या नाहीयेत. गुणाजीराव बातम्या काय लपून राहतात का? नाही आपल्याला चर्चा तर हवीच आहे. हो ना. तर बघाच आपली सभा झाल्यावर युतीचा कसा डंका वाजतोय ते. सिद्धू हे सिद्धू, हा बोला ना पप्पा, काय झालं? अरे लक्ष कुठे आहे तुझं? अरे तुझे सासरे आलेत, तुझी सभेची तयारी केली आहेस ना, त्यांना दाखव. ते सगळे डिटेल्स ऍक्च्युली सभेचे ते लॅपटॉप मध्ये आहेत. मी आणू का पटकन? फ्लेक्सचं डिझाईन वगैरे सगळं आहे त्यात. जा, जा, छान पटकन. छान दाखवा दाखवा लगेच दाखवा. आलो चालू. जा, घेऊन ये लवकर. हा बोल ना महेश, काय आलं? हॅलो सिद्धू, सिद्धू मॅटर झालंय. पोलिसांशी बोलतोस का? अरे आपल्या एका पोराला पकडलंय. बरं चल दे पटकन. ए बाबा, माझ्या लाडक्या नाकाच्या होणाऱ्या बायकोसाठीच्या साड्या काढायच्या आहेत. तेव्हा एकापेक्षा एक भारीतल्या साड्या काढायच्या. चुकून सुद्धा हलकी साडी तिच्या समोर टाकता कामा नये. हो आलोच.